भारतासह संपूर्ण जगभरात सध्या सर्वात मोठी चर्चा आहे ती म्हणजे एआयची। एआय तंत्रज्ञानाचा फायदा कोणत्या क्षेत्रामध्ये होणार आहे आणि कोणत्या क्षेत्रात त्याचा तोटा होणार आहे असे अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत। यासोबतच सर्वात महत्त्वाचं म्हणजे एआय मुळे नोकऱ्या जाणार का हा देखील चिंतेचा सूर सध्या लावला जातोय। पाहूयात याचा आढावा घेणारा लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट। एआय शाप की वरदान, नोकऱ्या जाणार की नव्या संधी मिळणार, कोणत्या क्षेत्रात होणार फायदा आणि तोटा। आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थात एआय, त्याचं मराठीतलं नाव कृत्रिम बुद्धिमत्ता। जगभरात सध्या एआयचे वारे जोरदार वाहू लागलेत। आता भारतातही एआयची चर्चा सुरू झाली आहे। इतकंच काय तर भारतात अनेक क्षेत्रात आतापासूनच एआयचा वापर होऊ लागलाय। एआय वर अजूनही मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू आहे, त्यामुळे येत्या काही वर्षात अनेक क्षेत्रांमध्ये एआयचा सर्रास वापर होण्याची चिन्ह आहेत। मात्र या एआय तंत्रज्ञानाचा नेमका फायदा होणार की तोटा, तसेच नोकऱ्या जाणार की नव्या संधी निर्माण होणार याबाबत चर्चांना उधाण आलंय। सर्वात आधी पाहूयात एआयचा वापर झाल्यास कोणत्या क्षेत्रात काय फायदा होऊ शकतो। आरोग्य क्षेत्रात आधुनिक आणि मानवरहित उपचार शक्य। कृषी क्षेत्रातही यांत्रिक शेतीसाठी मोठा फायदा होणार। शिक्षण, जाहिरात क्षेत्र, माध्यम, सिनेसृष्टीतही मोठे बदल होणार। औद्योगिक क्षेत्रात मनुष्यबळाला पर्याय म्हणून वापर होणार। अंतराळ संशोधन क्षेत्रात एआय द्वारे अचूक माहिती मिळणार। यानामध्ये सजीव मानवाऐवजी कृत्रिम मान पाठवता येणार। वाहतूक, लॉजिस्टिक व्यापारात महत्त्वाचे बदल होणार। मोबाईल, इंटरनेट, बँकिंग क्षेत्रामध्ये एआयचा फायदा होणार। सुरक्षा, गुन्हेगारी रोखणं, जलद तपासासाठी फायदा होणार। विविध क्षेत्रातील कॉल सेंटर्स मानवरहित होणार। महत्त्वाचं म्हणजे अशीही काही क्षेत्र आहेत ज्यावर एआयचा फारसा परिणाम होणार नाहीये। ती क्षेत्र कोणती तेही एकदा पाहूयात। डिझायनिंग, फोटोग्राफी, कॉपीरायटिंग यामध्ये फारसा परिणाम नाही। लेखक, कवी, व्हिडिओ ऑडिओ एडिटिंग या क्षेत्रात मोठा परिणाम नाही। खरं तर एआयचा परिणाम नोकऱ्यांवर कसा आणि काय होणार याबाबत चिंता व्यक्त केली जाते। एकूणच येत्या काळात एआय मुळे सर्व क्षेत्रांमध्ये आमूलाग्र बदल होण्याची शक्यता आहे। एआय मुळे काही क्षेत्रातील नोकऱ्यांवर परिणाम होतील का, तर त्याचं उत्तर हो असंच आहे। मात्र एआय मुळे नोकरीच्या काही नव्या संधीही निर्माण होणार आहेत। मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांनी आतापासूनच तशा पद्धतीचं शिक्षण घेण्याची गरज आहे। महेश महाले, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।